नमस्कार दोस्तों, आज आपण संतवाणी, संतांची वाणी यामध्ये आपण गाडगे महाराज या संताबद्दलचे आपण पाहणार आहोत। संत साहित्यामध्ये, संत परंपरेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो, खास करून विदर्भाचा। तर बघा, संत गाडगे महाराज हे अशिक्षित असून देखील चांगल्या सुशिक्षित लोकांना ज्या गोष्टी करता आलेल्या नाही त्या गोष्टी, स्वच्छतेचा पाठ आपण काय करतो, जिथं खातो तिथंच गंदगी करतो। पहा, सुशिक्षित असून देखील अक्कल नाही संसाराची, जगून होती तर हे माती एकंदरीत काय आहे। संताला जे दिव्य दृष्टी आणि सत्य मिळालं ते जर शिक्षण घेणाऱ्या लोकांनी देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात। जर लक्ष केंद्रित केलं की सत्य म्हणजे काय, शिक्षण घेऊन देखील सत्य म्हणजे काय हे कळत नसेल तर हे दुःखाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला दुःखातून सुटका करता येत नाही, दुःखावरती मात देखील करता येत नाही। तर संत साहित्यामध्ये गाडगे महाराज हे एक परीट कुटुंबामध्ये जन्मलेले असून त्यांचं नाव ढेबू जानोरकर, झिंगराजी जानोरकर। हे सेनगाव अमरावती जिल्ह्यातील असून विदर्भात म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत। एकंदरीत तुकडोजी महाराज महाराष्ट्रामधलेच आहेत, गुलाबबाबा महाराष्ट्रातलेच आहेत, गाडगे महाराज महाराष्ट्रातलेच आहेत, वामनराव पै आपले महाराष्ट्राचे सद्गुरू। एकंदरीत महाराष्ट्र हे संताची खाण आहे। तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की 1876 साली विदर्भात एका परीट कुटुंबात जन्मलेले हे व्यक्ती जीवनभर सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड। पहा, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे। लक्षात ठेवा की हातामध्ये झाडू घेऊन ज्या गावी ते झाडू घेऊन साफसफाई करायचे आणि सांगायचे लोकांना की सायंकाळी या गावामध्ये कीर्तन आहे, कुणातरी भावाचं कीर्तन आहे, तर त्यासाठी हे साफसफाई करतो आहे। जसं आपल्या घरी एखादा कार्यक्रम असला तर आपण चकाचक बिलकुल साफसफाई सगळ्या गोष्टी करतो, परंतु गावाची सफाईसाठी किती लोक समोर येतात। तर पहा मित्रांनो, एक अशिक्षित व्यक्ती देखील गावागावामध्ये जाऊन गाववाल्यांना लाजिरवाणी गोष्ट की बाहेरचा व्यक्ती येतो, हातामध्ये झाडू घेऊन येतो, त्या गावची साफसफाई करतो आणि पाहता पाहता त्या गावामध्ये मग साफसफाई झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेस भजन कीर्तन करायला सुरुवात करतो। तर लक्षात ठेवायचं आहे, देवकी नंदन गोपाला गोपाला अशा पद्धतीचा गजर करून अज्ञान, अंधश्रद्धा याच्यावरती कडाडून हल्ला करणारे आणि समाजाला जागृत करण्यासाठी आणि साफसफाईचा पाठ शिकविणारे असे हे अशिक्षित असून देखील महान संत झालेले आहेत, ज्याला आपण विसरू शकत नाही। आणि आपण सुशिक्षित असून देखील आपण काय करतो आणि कोणत्या गोष्टी करतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। माणसातली माणुसकी जागविण्याचं काम, माणसाला सद्बुद्धी देण्याचं काम, माणसाला समज देण्याचं काम, माणसामध्ये मैत्री निर्माण करण्याचं काम अशा या संतांनी केलेलं आहे। आणि एवढंच नाही तर 20 डिसेंबर 1956 रोजी हे महान विभूती प्रवासामध्येच मरण पावले आणि बिलकुल चालता फिरताच त्यांनी पहिले आपली भविष्यवाणी पण सांगितली होती की मी इस्पितळात म्हणजे दवाखान्यामध्ये मरणार नाही। म्हणजे पहा,
लहान लहान गोष्टीसाठी, सुल्लक गोष्टीसाठी आपण दवाखान्यात जातो आणि दवाखान्यामध्ये जाऊन आपण वाचवा रे बाबा, वाचवा रे बाबा, परंतु एव्हरीथिंग यू वॉन्ट इज ऑन द अदर साइड ऑफ फिअर इतकी चांगली विभूती की जे तुमच्यासाठी जीवन जगले आणि शेवटी जसं म्हटलं होतं, मी चालता फिरता मरीन, खाटल्यावर पडून मरणार नाही, दवाखान्यात मरणार नाही, आणि ते प्रत्यक्षात ती गोष्ट खरी करून दाखवलं. ती गोष्ट खरी घडली, खरी झालेली आहे. तर अशा प्रकारचं चांगलं जीवन जगावं आणि साफसफाईनं, सद्बुद्धीनं जगावं हे संत आपल्याला शिकवतात. आणि आपण सगळ्यांनी सद्बुद्धी संताकडून घेतली पाहिजे आणि आपल्या घरातील किंवा आजूबाजूचे जे आहेत झगडे, भांडण, व्यसन ते आपण मिटवले पाहिजे आणि साफसफाई स्वतःही केली पाहिजे आणि इतरांनाही करायला शिकवले पाहिजे. ठीक, दॅट्स